एकीकडे आपण भारत पाकिस्तानचं युद्ध बघितलं आहे, हिंदू मुस्लिमांची भांडणं बघितली आहे. मात्र जर पुण्यात आपण बघितलं तर या ठिकाणी वेगळा एक सलोख्याचा संदेश देताना आपल्याला काही मुस्लिम बांधव दिसत आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जे आपलं गणेश विसर्जन आहे त्या विसर्जनाच्या दिवशीच ईद मिलाद आहे आणि त्या दिवशी त्यांची मिरवणूक म्हणजेच जुलूस निघत असते. त्यामुळे यंदा गणेश मिरवणूक आहे, त्यामुळे आम्ही जुलूस काढणार नाही आहे. त्याच्यानंतर 2 दिवसांनी आम्ही जुलूस काढणार आहोत असा ऐतिहासिक निर्णय काही मुस्लिम बांधियांनी आणि सोबतच काही संस्थांनी घेतला आहे. त्यांचेच प्रतिनिधी अनवर शेख माझ्यासोबत आहे. तुम्हाला हा निर्णय घ्यावा का वाटला? एकीकडे वेगळी परिस्थिती दिसते आणि सलोख्याचा एक संदेश देताना दिसताय तुम्ही. नॉर्मली इस्लाम धर्मामध्ये 3 ईद आहे, एक रमजान ईद, बकरी ईद आणि हा ईद मिलाद. ईद मिलाद हा एक मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवसानिमित्त आम्ही सगळे लोक साजरा करतात आहे. आणि त्या दिवशी मुस्लिम लोक या ह्याच्यामध्ये मिरवणूक काढतात. यंदाची जे ईद मिलाद आहे हे 5 तारीखला 5 सप्टेंबरला आहे आणि आपल्याला माहिती आहे की 6 सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे. पुण्यामध्ये हा एक मुख्य सण म्हणून साजरा करतात गणेश विसर्जनचा. तर ईद मिलादच्या दिवशी मुस्लिम बांधव हा जुलूस काढतात, त्याला आपण मिरवणूक म्हणतात. आणि हा मिरवणूक नानापेठपासून सुरू होऊन तर कॅम्प भागातून हा गणेशपेठला त्याचं समापन होतं. आणि त्याच दिवशी गणेश विसर्जन पण त्याच रूटला मॅक्झिमम ते असतो. म्हणून आम्ही मुस्लिम बांधवांनी आणि काही सामाजिक संस्थांनी आणि पोलीस डिपार्टमेंटनी यांनी हे निर्णय घेतलेला आहे की जे ईद आम्ही सेलिब्रेट 5 तारीखलाच करणार आहे आमच्या घरामध्ये पारंपरिक पद्धतीने. पण जे जुलूस आहे, जे जुलूस 5 तारीखला न काढतात, एक आम्ही संदेश दिलेले की 5 तारीखला न काढतात आम्ही ते जुलूस आम्ही डायरेक्ट 7 तारीखला आम्ही 8 तारीखला आम्ही त्याचा जुलूसचा हे करणार आहे. आता हा निर्णय घेताना सगळ्या मुस्लिम बांधवांनी मिळून एकत्र घेतलाय. निर्णयाचा प्रस्ताव जेव्हा टाकला होता तेव्हा त्या बाकीच्या सगळ्यांचं काय काय म्हणणं? सगळ्यांचा प्रस्ताव हा एकच आहे, कारण हा पुणे हा एक संस्कृती आणि माहेरचं घर आहे. लोक इकडे मुस्लिम बांधव जर तुम्ही इतिहास पाहिलं तर प्रत्येक वेळी मुस्लिम बांधवांनी एक आपली शांती प्रेरणाचं उदाहरण दिलेलं. आपल्याला माहिती आहे की 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा पूर्ण भारतामध्ये दंगे होत होते, पण पुणेच एक असं अपत्र होतं की जिकडे दंगेचा पण नव्हतं. किती पण इकडे भांडणं झालं तर मुस्लिम समाज आणि हिंदू समाज हा दोन्ही बसून ते प्रकरणाला मिटवण्याचा प्रयत्न करतात. तर हा जेव्हा निर्णय होत होता सगळे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधींनी ह्यांनी त्याला सहमती दिलेली आहे. आपण बघितलं तर मिरवणुकांमध्ये डीजे आणि हे सगळ्याचा विषय आपण बोललो. तुमच्याही मिरवणुकींमध्ये डीजे वगैरे असतो, त्या संदर्भातला काय? नॉर्मली आम्ही 4-5 वर्षामध्ये आम्ही आमची सीरत कमिटी आहे त्यांनी असं निर्णय घेतलं होतं की ह्याला डीजे मुक्त मिरवणूक करावं, कारण हा धार्मिक सोहळा आहे आणि मोहम्मद पैगंबर यांचा एक जन्मदिवस असल्यामुळे त्यांचा ते उद्देश आहे, ज्यांचे जे विचार आहे ते लोकांसमोर, म्हणून नात आणि कुराणचा पाठन करून काही मागचे 10-15 वर्षापूर्वी हा जुलूस निघायचा. पण काही 5-10 वर्षामध्ये ह्याच्यामध्ये डीजेचा प्रमाण वाढलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टचा पण निर्णय आहे की डीजे हा त्याची डिसेबिलिटी त्यांनी हे केलेली कमी करावं हा त्यांनी हे केलेले. तर नॉर्मली आम्ही डीजे मुक्त करावा हा निर्णय सीरत कमिटी आणि काही सामाजिक संघटनांनी पण घेतलं होतं. त्याच्यासाठी मिरवणूकचा काही काळपूर्वी टाईम पण बदलं होतं, कारण बघितलेलं आहे की मिरवणूक संध्याकाळी असल्यामुळे डीजेचं प्रमाण संध्याकाळी वाढतो. म्हणून आम्ही काय केलं होतं की जे मिरवणूक आहे, जे जुलूस आहे, ते जुलूसचा टाईम सकाळी 10 ते 2 पर्यंत आम्ही ठेवलं होतं. पण तरी पण काही लोकांनी संध्याकाळीच जुलूस काढले, म्हणून त्याला पर्याय म्हणून ते जुलूसमध्ये डीजेचं प्रमाण आता खूपच वाढलेलं आहे. आम्ही जे ॲडिशनल कमिशनर आहे शर्मा साहेब, जे इन्चार्ज आहे ह्या मिरवणुकीचे जे हे काम पाहतात, त्यांना पण आम्ही आव्हान केलेलं आहे की बाबा की हे डीजे जे लोक काढतात ते त्यांना परमिशन देऊ नका, त्यांचे डीजे जप्त करा आणि त्यांना या मिरवणूकमधून ते मुक्त करावं, त्यांना ते ह्याच्यामध्ये सामील करून घेऊ नका, त्यांना परमिशन देऊ नका. आणि जे काही लोक असं करतात ते तर सीरत कमिटी संघटना, मुस्लिम संघटना याची जबाबदार नाही, कारण लॉ अँड ऑर्डर हा हे करणं आणि त्याच्या कोर्टाचा जे अंमलबजावणी हा पोलिसांचा करतो आहे. म्हणून आमच्या पोलिसांना पण हे मागणी आहे की जे ह्याच्यामध्ये आम्ही डीजेचा अलाव करतच नाही आमची संघटना आणि बाकीचे लोक, तर डीजे मुक्त करावा, डीजेचा परमिशन द्यावं या आम्ही पोलीस डिपार्टमेंटला पण हे केलेले नमूद केले. एकीकडे हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणं आपण बघितलेत, भारत पाकिस्तानचे युद्ध बघितले आणि तुमचा हा निर्णय आहे तो कौतुकास्पद आहे. त्या सगळ्या सिनारिओ बाबत
नॉर्मली आता बघितलं की ऑपरेशन सिंदूर झालं आहे की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने आपलं एक एक्झाम्पल पूर्ण जगाला दाखवली, आपली ताकद भारताने दाखवलेली आहे. याच उदाहरण घेऊन त्यावेळी पण भारत जे ऑपरेशन सिंदूर होतं, मुस्लिम समाजाने पण गव्हर्नमेंटचा जे निर्णय होता त्याला साथ दिलेली आहे. आणि पुण्याची मुसलमान नेहमी जे सामाजिक शांतता आणि जे सामाजिक ह्याच्यासाठी जे कार्य करणारे, भले कुठलीही गव्हर्नमेंट असू दे, कुठलेही असू दे, पुण्याचे मुस्लिम त्याला समर्थन करतात. आणि ह्याच्या अगोदर पण दिलेले आम्ही आणि ह्याच्या पुढे पण आम्ही देणार आहे. हा एक्झाम्पल आताच तुम्ही बघितलं की गणेश विसर्जनच्या वेळेत आमची मिरवणूक आम्ही पुढे ढकललेली. आणि फक्त गणेश विसर्जनचाच विषय नाही आहे, ह्याच्या अगोदर पण जर बघितलं ईद मिलाद हा 24 डिसेंबरला आली होती. 24 डिसेंबरला आली होती काही वर्षापूर्वी. तर त्यावेळी पण आपल्याला माहिती आहे ख्रिश्चन समाज हा नाताळच्या दिवशी कॅम्प भागामध्ये त्यांचा एक मिरवणूक किंवा असतात किंवा जल्लोष असतात. त्या दिवशी पण आम्ही असंच निर्णय घेतलं होतं की 24 डिसेंबरच्या वेळी आम्ही त्यावेळी मिरवणूक पुढे ढकलली. तर आम्ही असं एक्झाम्पल आम्ही बऱ्याचशा पुण्याच्या मुस्लिमांनी दिलेले आणि ह्याच्या पुढे पण आम्ही देत राहू. बघायला गेलं तर 5 तारखेला गणेशोत्सव संपतो आणि मिरवणुका असतात. 2 दिवस पुण्यातल्या मिरवणुका चालतात आणि त्यात कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून या मुस्लिम बांधवांनी हा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. अर्थात हा ऐतिहासिक निर्णय देखील आहे. त्यांचं जे जुलूस असणार आहे, ईदचा जो जुलूस असतो तो 2 दिवसांनी काढण्याचा निर्णय घेऊन एक कौतुकास्पद कामगिरी या सगळ्या मुस्लिम बांधवांची दिसून येते. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.